मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। शेतकऱ्यांना दिलासा देणारी 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। यावेळी जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचंही फडणवीस म्हणालेत। मात्र यंदा एल निनोचं संकट असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे। सरकारकडून मोठे अपडेट आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। काही जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली तर बँकिंग नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे। होम लोन, कर्जमाफी आणि सरकारी योजनांचा थेट फायदा कोणाला मिळणार, ही आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुरीचे बाजारभाव स्थिर। बाजारात आवक वाढल्यामुळे गेल्या आठवड्यापासून तुरीचे बाजारभाव स्थिर असून कमाल 8,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे। नाशिकमध्ये कांद्याचे घसरले आहेत भाव। नाशिकमध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने एक कांदा उत्पादक शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले, ज्याचे राज्यभरामध्ये तीव्र पडसाद उमटलेले आहेत। पीक विमा रखडल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन। मागणी मंडळातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामाचा पीक विमा मिळाला नसल्याने संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात थेट टाळे ठोकले। रेन डॅमेज। येवल्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण। येवला तालुक्यातील सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले। शनिवारी सायंकाळी तालुक्याच्या पूर्व भागासह विविध गावांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली। कांद्याला कवडीमोल भाव। नाशिकमधील शेतकऱ्यांचा बळी घेतला। राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया। कांद्याला कवडीमोल भाव आणि कर्जबाजारीपणामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गुलाब केशव यांनी स्वतःचे जीवन संपवले। समर क्रॉप सोविंग। हिंगोली जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकांच्या पेरणीत 6,702 हेक्टरने घट। समर सीझन फार्मिंग। उन्हाळी हंगाम 2026 मधील पेरणी क्षेत्र कृषी विभागाकडून अंतिम करण्यात आले असून त्यानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये 12,727 हेक्टरवर 100.26% पेरणी झाली आहे। क्रॉप इन्शुरन्स पॉलिसी। एल निनो आणि पीक विमा संरक्षण। यंदा एल निनोमुळे कमी पावसाची आणि पावसात खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2023 मध्येही एल निनो आला होता, परंतु तेव्हा पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना भरीव भरपाई मिळाली होती। फार्मर प्रोटेस्ट। शेतकरी करणार हमीभाव आदेशाच्या प्रतींची होळी। संयुक्त किसान मोर्चाकडून 27 मे पासून देशव्यापी आंदोलन सुरू। कमी हमीभाव आणि खते, डिझेलच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। या प्रश्नी संयुक्त किसान मोर्चाने 27 मे पासून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। मेज व्हेरायटीज। एल निनोच्या परिस्थितीशी सामना करू शकणारे मक्याचे वाण। मका पिकाचे कमी कालावधीचे वाण निवडल्यास पिकावर कमी पाण्याचा परिणाम कमी होतो। उत्पादन टिकून राहण्यास मदत होते। सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांची 3.84 कोटींची फसवणूक। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आला आहे नवा ट्विस्ट। परीक्षेनंतर नोट्स आणि कागदपत्रे रद्दीत विकलेली बघायला मिळाली। जवानांना नेणाऱ्या रेल्वेजवळ आत्मघाती हल्ला। बलुचिस्तानमध्ये 24 जणांचा मृत्यू तर 80 जण जखमी। शांतता कराराला ट्रम्प यांचा खोडा। होर्मुझची नाकेबंदी कायम राहणार। जादा दराने खत विक्री केल्यास कडक कारवाई करणार, कृषी विभागाचा इशारा। 1.31 लाखांचा गुटखा जप्त तर 2 बैलांची सुटका, 5 जण अटकेत। जिल्ह्यामध्ये निधी अभावी 1,15,000 घरकुलांची कामे रखडली। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केवळ 13,029 घरांची कामे पूर्ण निधीची मागणी। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयामध्ये आज चढ उतार बघायला मिळाला असून आयात आणि शेअर बाजारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। भारतीय शेअर मार्केटमध्ये आज मोठी चढ उतार बघायला मिळाली। बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये जोरदार हालचाल। बँकिंग स्टॉक अपडेट। बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली असून गुंतवणूकदारांचे लक्ष फायनान्स सेक्टरकडे वाढले आहे। डॉलर वर्सेस रुपीज। डॉलर मजबूत झाल्यामुळे भारतीय रुपयावर दबाव वाढला।
गोल्ड इन्व्हेस्टमेंट न्यूज. सोन्याच्या किमती वाढल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळताना दिसत आहे. मार्केट इन्व्हेस्टर अलर्ट. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस शेअर बाजारामध्ये मोठी व्हॉलॅटिलिटी राहू शकते, त्यामुळे गुंतवणूक काळजीपूर्वक करा. इन्व्हेस्टमेंट अलर्ट. तज्ज्ञांच्या मते सुरक्षित गुंतवणूक आणि SIP कडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. लोन आणि EMI न्यूज. होम लोन आणि पर्सनल लोन व्याजदरांमध्ये काही बँकांकडून बदल करण्यात आलेले आहेत. फायनान्स ब्रेकिंग अपडेट. बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये मोठे बदल सुरू असून कर्ज आणि EMI नियमांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्टॉक मार्केट प्रॉफिट न्यूज. काही मिड कॅप आणि फायनान्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. क्रेडिट स्कोअर अपडेट. कमी क्रेडिट स्कोअरमुळे लोन रिजेक्ट होऊ शकते, त्यामुळे बँक व्यवहार वेळेवर ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहे. डिजिटल बँकिंग न्यूज. UPI आणि ऑनलाईन बँकिंग व्यवहारामध्ये मोठी वाढ झाली असून डिजिटल पेमेंटचा वापर वेगाने वाढला आहे. म्युच्युअल फंड अपडेट. लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी SIP आणि म्युच्युअल फंड हा सुरक्षित पर्याय असल्याचे आर्थिक तज्ज्ञ सांगत आहे. फायनान्स मार्केट अलर्ट. जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम भारतीय फायनान्स आणि बँकिंग सेक्टरवर होताना दिसत आहे.